लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता पार्थ आणि काव्यामधले सगळे गैरसमज दूर करत जेव्हा नंदिनी पटकावणार बाजी, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो विजय आहे त्याचं आणि दिव्याचं खूप मोठं गुपित नंदिनीच्या समोर उलगडणार. आता नेमकं कसलं गुपित, काय घडतंय हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो पार्थ आहे तो विचार करतो की आता नंदिनीने माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये समेट घडवण्यासाठी एवढं चांगलं सगळं ठरवलेलं आहे की ती आता म्हणजे घरात सगळ्यांना बोलवणार आहे वगैरे, तर काव्यांनीसुद्धा घरी असायला हवं आणि छान कपडे वगैरे घालूनसुद्धा त्या रेडी असायला हव्या. मी एक काम करतो, मी काव्याला आज त्यांच्या इन्स्टिट्यूटला आणायलाच जातो. तसंही त्यांना सोडायला मी जातो असं म्हटलं होतं, पण मी उठायच्या आधीच त्या निघून गेल्या. बट आता अनायसे जर मी आहेच घरी, वर्क फ्रॉम होम करतो आहे, तर त्यांना घ्यायला तरी जातो कमीत कमी. मग पार्थ काय करतो, हातातली सगळी कामं बंद करतो आणि ताबडतोब काव्याच्या इन्स्टिट्यूटला काव्याच्या आधीच जाऊन उभा राहतो. पार्थ आता म्हणत असतो काव्या जेव्हा बाहेर येतील आणि मला इथे बघतील तेव्हा त्यांना एकदम खूपच जास्त आनंद होऊन जाईल, त्यांना एकदम भारी वाटेल. इतक्यात काव्य तिच्या काही मैत्रिणींबरोबर येते. मग पार्थ तिकडे येतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या हाय, अहो बघा ना, मी कधीपासून इथे येऊन थांबलो आहे. मला वाटलं की तुम्हाला यायला वेळ होईल, पण तुम्ही लवकरच आलात. बघा, म्हणजे देवालासुद्धा आपली भेट लवकरच घालून द्यायची होती. बरं चला लवकर घरी जाऊया आपण, मी आज तुम्हाला खास घ्यायला आलो. आणि जाताना आपण एक काम करूया, छान तुमच्या आवडीची, आपल्या आवडीची रेड वेल्वेट पेस्ट्रीसुद्धा खाऊया. नाही म्हणजे पेस्ट्री खाल्ली की कसं तुमचा मूड आणखीन जास्त फ्रेश आणि चांगला होईल ना, म्हणून म्हणतो. काय वाटतं तुम्हाला? आपण ना मस्त रेड वेल्वेट पेस्ट्रीनंतर ना पाणीपुरीसुद्धा खाऊया. काव्या, तुम्हाला पाणीपुरीसुद्धा खूप आवडते ना? काव्या काहीच उत्तरं देत नसते. पार्थ म्हणतो, काव्या काय झालं, बोला ना काहीतरी प्लीज. काव्या म्हणते, मला काहीही बोलायचं नाही आहे पार्थ, आणि ना मला तुमच्याबरोबर कुठे यायचं आहे. प्लीज तुम्ही उगाच तुमचाही वेळ वाया घालवू नका आणि माझाही. त्यापेक्षा तुम्ही तुमचे घरी निघून जा, मी माझी येईन, कळलं? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या आहो, पण काव्या म्हणते, पार्थ प्लीज. आणि का आलाय तुम्ही इथे? मी बोलावलं होतं का तुम्हाला? मी सांगितलं होतं का की मला घ्यायला या म्हणून? तुम्ही स्वतःहून आलात ना. मग आता तुम्ही जसे तुमच्या मनाला वाटलं म्हणून मला घ्यायला आलात, तसं तुमच्याबरोबर यायचं की नाही हे ठरवण्याचा निर्णय माझा आहे, आणि म्हणून मला तुमच्याबरोबर कुठेही येण्यात इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही निघून जा. काव्याच्या मैत्रिणी म्हणतात, काव्या अगं असं काय बोलतेस पार्थ जीजूंना, ते केवढ्या प्रेमाने तुला घ्यायला आलेत. त्यावर काव्या म्हणत असते, प्लीज तुम्ही कुणीही आमच्यामध्ये पडू नका. मी त्यांना उत्तर दिलं आहे आणि तेवढंच पुरेसं आहे. पार्थ प्लीज, हे बघा, मला तुमच्याबरोबर घरीच काय कुठेही यायचं नाही आहे, आणि मला पिकअप करायला यायला तुम्हाला वेळ कसा मिळाला? नाही म्हणजे दिव्या वाट बघत असेल ना ऑफिसमध्ये, तिकडेच जायचं होतं. बघा हा, नाहीतर लगेच थोड्या वेळात फोन करेल, सर आज ऑफिसला आला नाहीत का विचारेल. त्यावर पार्थ म्हणतो, काव्या मी आज वर्क फ्रॉम होम करतो आहे. काव्या म्हणते, ओ अच्छा, पण हे दिव्याला इन्फॉर्म केलं आहेत ना तुम्ही की आज तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय म्हणून? नाहीतर तिला काळजी वाटायची ना तुमची. तुमच्या बायकोपेक्षाही जास्त काळजी हल्ली तीच करते तुमची, म्हणूनच तर सतत तुमच्याही तोंडावरती तिचंच नाव असतं ना. येता जाता आपलं दिव्या, बरोबर ना पार्थ? त्याबरोबर आता काव्याच्या मैत्रिणींना कळतं की काव्याचं आणि पार्थचं भांडण झालेलं आहे आणि आपण इथे थांबणं चुकीचं आहे. मग त्या काव्याला म्हणतात, काव्या बाय, आम्ही येतो, तुझं चालू दे. आणि मग आता काव्याच्या मैत्रिणी तिकडनं निघून जातात. आता त्या तिकडनं गेल्याच्या नंतर काव्या पार्थला म्हणते, पार्थ तुम्हीही जा. पार्थ म्हणतो, काव्या अहो तुमच्या मैत्रिणींसमोर तुम्ही मला किती ओरडलात, किती रागवलात, तरी मी तुम्हाला एक शब्दही बोललो नाही आहे. पण प्लीज ऐका ना माझं, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, पण प्लीज काव्या चला ना माझ्याबरोबर घरी. मला मान्य आहे माझं चुकलं, मी तुम्हाला दिव्याशी हाक नको मारायला हवी होती, माझं चुकलं, याबद्दल तुम्ही हवी ती शिक्षा द्या, ती भोगायलासुद्धा मी तयार आहे. पण प्लीज काव्या अशा रागवून नका ना बसू. त्यावेळी काव्या म्हणत असते, शिक्षा आणि मी तुम्हाला देऊ कशाला? काय गरज आहे मला मुळात तुम्हाला शिक्षा देण्याची? नको, काही शिक्षा वगैरे द्यायची नाही आहे मला. पार्थ म्हणतो, मी तुम्हाला उचलून घेऊन जाऊ का? फिल्ममध्ये कसं हिरोईनला उचलतो आणि एकदम स्टाईलमध्ये गाडीत नेऊन बसवतो तसं वालं? चला. त्याबरोबर काव्य म्हणते, पार्थ प्लीज काय करताय तुम्ही? तुम्हाला तरी भान आहे का? ही माझी इन्स्टिट्यूट आहे आणि माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये जी मुलं IAS बनतायत ना, ती मुलं शिकतात. सगळी मुलं सिरियसली अभ्यास करणारी आहेत, आणि तिथे जर तुम्ही हे असं काहीतरी केलं ना, तर मुलं तुम्हाला नाही मला नावं ठेवतील की हे सगळं मी काय करत बसली आहे, कळलं ना? त्यामुळे प्लीज
हे बघा, मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझं ऐका. तुम्ही प्लीज पार्थ इकडनं जा, मला तुमच्याबरोबर नाही यायचं आहे. पार्थ कळत नाही आहे का तुम्हाला? आता काव्याची जास्त चिडचिड होते. मग पार्थ म्हणतो बरं ठीक आहे काव्या, इट्स ओके, तुम्हाला नाही यायचं आहे ना माझ्याबरोबर, नका येऊ. मी तुमच्यावरती जबरदस्ती करत नाही आहे, तुम्ही नका येऊ माझ्याबरोबर, माझी काहीच हरकत नसेल, पण मी जातो, तुम्ही या सावकाश. आणि त्यानंतर मग आता पार्थ हा तिकडनं पुढे यायला निघतो. निघता पार्थ काव्याला एकच शब्द सांगतो, तो म्हणजे काव्या काळजी घ्या आणि सावकाश सांभाळून घरी या. त्यानंतर मग पार्थ आता तिकडनं घरी येत असतो. मनातल्या मनात पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही जरी माझ्यावर आत्ता नाराज असलात तरी बघालच घरी आल्यावर आपोआप तुमचा मूड बरा होईल. नंदिनी आणि जीवाने जो काही प्लॅन केला आहे की नाही, तो प्लॅन सक्सेसफुल होऊ दे आणि काव्याचा माझ्यावरती असलेला राग कायमचा जाऊ दे. काव्या फार काळ नाराज असल्या ना की मला कसं बरं वाटत नाही, उगाच असं कसं तरी होत राहतं मनाला. काव्याला लवकरात लवकर मनवण्यात यश येऊ दे रे देवा. काव्याच्याशिवाय हा पार्थ अपूर्ण आहे. दिव्या कुठून आली आहे ना एक माझ्या आयुष्यात, ते मला कळत नाही आहे. खरं तर ते दिव्यामुळेच एवढं सगळं घडलं आहे, तिच्यामुळेच आम्हा नवरा बायकोंमध्ये भांडण झाले. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला काव्या ही विचार करते की देशमुख तुम्ही मला कितीही म्हणवा, मी काही एवढ्या सहजासहजी ऐकणार नाही आहे तुमचं. आणि तीसुद्धा आता घरी यायला निघते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाने आणि नंदिनीने प्लॅन केल्याप्रमाणे घरी आता सगळा स्टाफ आलेला असतो. सगळेच विचारत असतात की तुम्ही आम्हाला आज घरी का बोलावलं आहे सर, का बोलावलं आहे मॅम. त्यावर मग जीवा सगळ्यांना म्हणत असतो की काही नाही रे, आज तुम्हा सगळ्यांबरोबर छान गप्पा माराव्याशा वाटल्या. आपण काय फक्त ऑफिसमध्ये कलिग पुरतंच मर्यादित नाही आहोत किंवा ॲज अन बॉस आणि एम्प्लॉई एवढंच आपलं रिलेशन नाही आहे, त्यावरतीही आपण एक कुटुंब आहोत ना म्हणून. त्याबरोबर दिव्या म्हणत असते, ओ बरोबर, काव्या मॅम कुठे आहेत. इतक्यात तिकडे काव्या येते. आता पार्थही काव्या बाहेर आल्याच्या नंतरच बाहेर येतो. मग दिव्या म्हणते, सर तुम्ही घरीच होतात, मग तुम्ही बाहेर का नाही आलात, कधीपासून वाट बघते तुमची. त्याबरोबर काव्या रागाने दिव्याकडे बघते. तर दिव्या म्हणते, मॅम बरं झालं तुम्ही आलात, मी असं ऐकलं आहे की तुमचे 36 गुण जुळतात म्हणून. काव्या म्हणते, हो जुळतात. त्यावर दिव्या म्हणते, पण मॅम तुम्हाला माहिती आहे का, असंही म्हटलं जातं की ज्या कपल्सचे 36च्या 36 गुण जुळतात ना, त्यांचं कधी एकमेकाबरोबर पटतच नाही. त्याबरोबर मग काव्या म्हणते, आमचे पॉझिटिव्ह गुणसुद्धा जुळतात आणि नेगेटिव्हसुद्धा. आमचे अवगुणही तितकेच सारखे आहेत, त्यामुळे आमच्या वाईब सेम आहेत आणि म्हणूनच आम्ही कायम एकत्रच राहू आणि काव्यार्थाला वेगळं कोणी कधी करूच शकत नाही. बरोबर ना पार्थ. असं बोलत काव्य आता पार्थकडे बघते. काव्याने पार्थकडे बघता क्षणी पार्थ लगेच होकार देतो आणि म्हणत असतो, काय आहे ना मिस दिव्या, हे पत्रिका हे ते ह्या गोष्टींवरती आमचा विश्वास नाही आहे. माझा विश्वास जोडीदाराच्या साथ देण्यावरती आणि प्रेमावरती, आणि माझ्या काव्याचं माझ्यावर अपार प्रेम आहे आणि माझंसुद्धा काव्यावर. हे ऐकून दिव्या म्हणते, वाव सर, इट्स रिअली नाईस. त्यानंतर दिव्या आता पार्थबरोबर बोलण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण पार्थ काही आता दिव्याकडे लक्ष देत नाही. तो आता काव्याच्याच मागे पुढे करत असतो. काव्याला काय हवं आहे, काय नको आहे, काव्याचा राग जायला तो प्रयत्न करत असतो. तो विचार करतो की आता तरी कमीत कमी काव्याचा राग जायला हवा. काव्याचा राग गेला की मगच माझ्या जीवाला समाधान मिळेल. काव्या, अहो मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती रागवला आहे, पण प्लीज फार काळ तुमचा राग मी नाही सहन करू शकत, मला नाही परवडत, प्लीज आता तरी सोडा राग. मग आता ठरतं की गाण्यांच्या भेंड्या खेळूया. मग पार्थ म्हणतो, मी पहिलं गाणं गातो. सगळे म्हणतात, ओके सर तुम्ही गा पहिलं गाणं. मग पार्थ आता काव्यासाठी गाणं गातो. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोड ना अबोला, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाना सोड ना अबोला. आता पार्थने हे गाणं गायल्याच्या नंतर मग सगळीजणं म्हणतात, वा वा काय गाणं गायलं आहे सरांनी, वा वा वा. मग आता काव्याला पार्थने गाणं गायल्याच्या नंतर छान वाटतं आणि काव्याचा रागसुद्धा निघून जातो. अशी थोडा वेळ आता पार्टी सुरूच असते. काव्या तिकडनं बेडरूममध्ये आता थोडं आवरण्यासाठी येते. त्यावेळी पार्थ तिकडे येतो. काव्या बाथरूममधून फ्रेश होऊन येताच पार्थ तिथे समोरच उभा असतो. तो काव्याला विचारतो, काव्या आता तरी तुमचा राग गेलाय का. तशी लगेचच काव्य हसते आणि म्हणते, नाही सध्या तरी ठीक आहे, गेलाय माझा राग, पण पार्थ पुन्हा जर तुम्ही तीच चूक केलीत ना तर याद राखा तुमची गाठ माझ्याशी आहे. हे बघा पार्थ, मी इतर काहीही शेअर करू शकते, काहीही, पण मी तुम्हाला कोणाबरोबरही शेअर नाही करू शकत. तुम्ही फक्त माझे आहात, माझे होतात आणि कायम माझेच राहाल. त्याबरोबर आता तिकडे एक मुलगी येते आणि म्हणते, सर मॅम तुम्हाला सगळे बाहेर बोलवत आहेत.
मग काव्या आणि पार्थ बाहेर येतात. मग काव्याला पार्थबद्दल थोडं बोलायला सांगतात. काव्या म्हणत असते, ते माझं सर्वस्व आहे, ते माझं आयुष्य आहे, ते माझं हसणं आहे, ते माझं जगणं आहे. आता काव्याने इतकी छान पार्थची व्याख्या सांगितल्याबरोबर सगळेच जण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की पार्थ सर आणि काव्या मॅडमचं प्रेम खूपच जास्त खास आणि वेगळंच आहे. त्यानंतर मग आता इकडे विजय हा दिव्याला अलगच इशारा करतो आणि बाजूला बोलवतो. दिव्या बाजूला आल्याच्यानंतर विजय दिव्याला म्हणत असतो, हा दिव्या, खरंच तू सध्या जी काही फटकेबाजी केलेली आहेस की नाही स्टेजवर येऊन, ती एकदम म्हणजे डेअरिंगबाज आहे. तुला काय सांगू, अगं तुझ्यामुळे इकडे आता त्या पार्थमध्ये आणि काव्यामध्ये सतत वरचेवर खटके उडतच असतात आणि ह्या गोष्टीचा मला जो काही आनंद होत असतो की नाही, तुला काय सांगू गं. बरं, आता तुझं काम असंच सुरू ठेव. त्या पार्थ आणि काव्याला ना आपल्याला वेगळं करायचं आहे, त्यामुळे तू अशीच चालू राहा. पुढे कसं आणि काय करायचं हे तुला मी अपडेट वेळोवेळी करतच जाईन. बरं जा, आता कोणीतरी बघेल नाही तर. आता बरोबर त्याचवेळी नंदिनी ही स्वयंपाकघरात चाललेली असते आणि जिन्याजवळ उभ्या असलेल्या विजय आणि दिव्याला बघून ती तिथे येऊन त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते. आता नंदिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे तर ही दिव्या हे विजयचं प्यादा आहे. म्हणजे हा विजय मुद्दामून जाणून बुजून पार्थ आणि काव्या ह्यांच्यामध्ये भांडणं व्हावी, वाद व्हावे, आग लागावी म्हणून हे सगळं करतो. नाही, हे जर असं असेल तर ही खूपच वाईट आणि चुकीची गोष्ट आहे. काहीही करून मला ही गोष्ट थांबवलीच पाहिजे. मला हे सगळं बंद करावं लागेल. पण ह्यासाठी मला जीवांची मदत लागेल. ही पार्टी संपली की मी जीवांबरोबर बोलून घेईन या सर्व विषयावर. त्यानंतर मग आता नंदिनी सगळ्यांना छान ब्रेकफास्ट वगैरे देते, स्नॅक्स घेतात सगळीजणं आणि खूप छान वाटलं सर मॅम तुमच्या घरी येऊन, असं जीवा आणि नंदिनीला ग्रीटिंग करतात आणि मग सगळे तिकडनं निघून जातात. सगळे निघून गेल्यानंतर जीवा आणि नंदिनी रूममध्ये बसलेले असताना जीवा म्हणत असतो, नंदिनी पण खरंच प्लॅन अगदी सुपर्ब बनवला होता ना आपण. खरोखर बघ ना, म्हणजे आपल्या ह्या प्लॅनमुळे का होईना पण पार्थ दादा आणि काव्यामधलं कमीत कमी भांडण तर मिटलं ना. मला तर वाटलं होतं की आता यांच्यातलं भांडण काही मिटत नाही, पण फायनली आपलं यश आलं आणि या दोघांमधलं भांडण मिटलं बाबा एकदाचं. त्याबरोबर मग नंदिनी म्हणत असते की बरं जीवा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यावर जीवा म्हणतो, बोल ना, काय झालं, घरात पुन्हा काही. त्यावर नंदिनी म्हणते, नाही तसं काही नाही आहे, आपल्या बाळाचा विषय नाही आहे, मला काव्य आणि पार्थबद्दलच बोलायचं आहे. त्यावर मग जीवाला नंदिनी बोलते, बोलू ना. जीवा म्हणतो, अगं विचारतेस काय, बोल. मग नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला ती दिव्या जरा विचित्र नाही वाटत. त्यावर पार्थ दादाबरोबर ती जास्त काम करते, मी तिला जास्त नाही ओळखत, असं जीवा नंदिनीला म्हणतो. नंदिनी म्हणते, तेच तर, आणि ती बरोबर रम्याच्याच जागेवर आली आहे आणि रम्यासारखीच वागते असंही तुम्हाला नाही जाणवत का. पार्थच्या ती सतत मागे पुढे करत असते. त्यावर मग जीवा म्हणतो, नाही गं नंदिनी, ती तशी मुलगी नाही आहे, ती कोल्हापूरची आहे आणि ती खूप बडबडी आहे ना, म्हणून तुला तसं वाटलं असेल. त्यावर नंदिनी म्हणते, नाही, आज मी तिला विजयबरोबर बोलताना ऐकलं आणि विजय तिला म्हणत होता की आपण पुढचा प्लॅन काय करायचा ते मी तुला लवकरच सांगेन, म्हणूनच मला खूप जास्त काळजी वाटते. मला काय वाटतं माहिती आहे का जीवा, तुम्ही ना या दिव्यावरती जरा लक्ष द्या. नक्की हे दिव्याचं आणि विजयचं काय प्रकरण आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. त्यावर जीवा म्हणत असतो की जर खरोखर त्या दिव्याला विजयने आपल्या ऑफिसमध्ये पेरलं असेल ना, तर मग मी त्या विजयला सोडणार नाही आणि त्या दिव्यालासुद्धा सोडणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा थांबा, हा बघा, हा राग तुमचा आधी कंट्रोल करा. नक्की खरोखर मी ऐकलेलं सगळं बरोबर आहे का नाही याची पहिले आपल्याला शाश्वती करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर मगच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. समजतंय का तुम्हाला. जीवा म्हणतो, हो नंदिनी, तू काळजी करू नकोस. आता उद्यापासून ऑफिसमध्ये मी दिव्यावरती आणि पार्थदादावरती व्यवस्थित लक्ष ठेवेन. नेमकं दिव्याचं काय चाललं आहे हे बरोबर मी बघेन आणि सगळं व्यवस्थित करेन. तू निश्चिंत राहा. त्यानंतर आता इकडे मग मानिनी काकूंनी पार्टीमध्ये आता काव्याचं आणि दिव्याचं जे काही वागणं बघितलेलं असतं, पार्थचं जे काही वागणं बघितलेलं असतं, त्यानंतर त्या जरा चिंतेत पडलेल्या असतात की या दिव्यामुळे माझ्या मुलाचा आणि सुनेचा
सुखी संसार खराब व्हायला नको, त्यामध्ये मिठाचा खडा पडायला नको. त्यापेक्षा मी एक काम करते, मी पार्थकडे जाते आणि पार्थला थोडं समजावून सांगते की लग्न झाल्यानंतर कसं वागायचं असतं किंवा काय, म्हणजे त्या दोघांमध्ये वाद उरणारच नाहीत. आणि मग मानिनी काकू ह्या पार्थकडे येतात. पार्थला विचारतात, पार्थ बाळा काम करतोयस का, मग मी नंतर येते. पार्थ म्हणतो नाही नाही मग आई अगं बोल ना, काय झालं. त्याबरोबर मानिनी काकू म्हणत असतात, पार्थ अरे मला असं बोलायचं होतं की आज तुझे जेव्हा सगळे कलीग घरी आले होते तेव्हा मी त्या दिव्याला सुद्धा भेटले. पण पार्थ मी काय म्हणते माहिती आहे का, तू ना दिव्यापासून थोडा लांब राहा. पार्थ म्हणतो आई. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, हे बघ बाळा मी काय सांगते ते पूर्णपणे ऐकून घे. तुझ्या मनात काही नाही, तिच्या मनात काही नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण काव्याचं काय, आज पार्टीमध्ये दिव्या, काव्या आणि तुम्हा तिघांनाही मी अगदी व्यवस्थित पाहत होते. पण जेव्हा जेव्हा दिव्या आणि तू बोलत होतात ते काव्याला फारसं आवडत होतं असं मला तरी वाटत नाही. आणि पार्थ सध्या ती प्रेग्नंट आहे. एरवी काव्याची इतकी चिडचिड झाली नसती, पण प्रेग्नन्सीमध्ये ना मुलींचे खूप मूड स्विंग्स वगैरे होतात, त्यामुळे काव्याला त्या गोष्टी नाहीच पटत आहेत. त्याबरोबर मग पार्थ म्हणू लागतो, आई अगं मला ते सगळं कळतं आहे आणि मला ते सगळं मान्यसुद्धा आहे. पण मी खरं बोलू का, ती मुलगी जेन्युइनली खरंच खूप चांगली आहे. अगं ती स्वतःहून काव्याला काय म्हणाली माहिती आहे की तुमचं आणि पार्थ सरांचं नातं खूप स्पेशल आहे, तुमचं नातं खूप खास आहे, तुमचं नातं कधीही तुटायला नको वगैरे वगैरे. सांग नाही, जी मुलगी हे असं सगळं बोलते त्या मुलीच्या मनामध्ये काही खोट असेल असं तुला वाटतं का. आई मी खरंच अगदी मनापासून तुला जेन्युइनली सांगतोय, दिव्या खरोखर वाईट मुलगी नाही आहे गं. अगं ती ना कोल्हापूरवरून आलेली आहे, तिचं सगळं घरदार फॅमिली सोडून, त्यामुळे ती ना खूप जास्त म्हणजे अशी भाऊक आहे, बडबडी आहे, ती तिच्या मनात काही ठेवत नाही, पटकन बोलून दाखवते गं सगळं. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, बघ 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 आता तूच बघ, आत्ताच्या आत्ता इथल्या इथे तू त्या दिव्याचं माझ्यासमोरच किती कौतुक केलंस. 5 मिनिटात तू तिच्याबद्दल भरभर एवढं सगळं मला सांगितलंस. अरे पार्थ हेच काही वेळाना बायकांना नाही आवडत. आपल्या नवऱ्याने आपल्या व्यतिरिक्त इतर मुलींचं कौतुक करणं, आपल्या नवऱ्याने लग्न झाल्यानंतर इतर मुलींकडे बघणं, हे सगळं मुलींना नाही आवडत. लग्नाआधीच्या गोष्टी वेगळ्या असतात, लग्नानंतरच्या गोष्टी वेगळ्या असतात. जेव्हा काव्याचं तुझ्यावर प्रेम नव्हतं तेव्हा जर तू कोणाही मुलीबरोबर राहिला असतास ना तर तिला काहीही फरक पडला नसता, काहीच वाटलं नसतं तिला. पण आता ती मनापासून खरंखुरं तुझ्यावर खूप प्रेम करते पार्थ, आणि त्यामुळे तू दुसऱ्या कुठल्याही मुलींबरोबर चांगलं वागत असशील, बोलत असलीस, मग ते अगदी सहज साधेपणाने जरी असलं ना तरी ते काव्याला इन्सिक्युअर करतं. आणि काव्याला जर एखादी गोष्ट इन्सिक्युअर करत असेल तर तू त्यापासून लांब राहिलेलं चांगलं नाही का. मग पार्थ म्हणतो, ठीक आहे तू जसं म्हणशील तसंच होईल. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजय हा खूपच जास्त खुश असतो, आनंदी असतो. तो विचार करत असतो की वा 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 काय माणूस आहे मी. एवढं सगळं त्या नंदिनीचं आणि जीवाचं चांगलं सुरळीत सुरू होतं, आता त्यांच्यामध्ये सुद्धा ठिणगी पेटवायला चाललो आहे आणि ह्या पार्थ आणि काव्याचं तर संसारच मोडायला निघालो. आता ह्या जीवाला ह्या विक्रमने चांगलंच सुनावलं आहे, त्यामुळे आता ह्या दोघांमध्येही खटके उडले पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला इकडे पार्थ आणि काव्यामध्ये सुद्धा वाद झाले पाहिजे. काहीही झालं तरीही मला ह्या कुटुंबाला पूर्णपणे सुरुंग लावायचं आहे, उद्ध्वस्त करायचं आहे, मला यांची बरबादी बघायची. यांना बरबाद करण्यासाठी ना मी काहीही करू शकतो, अगदीच काहीही, कारण या लोकांमुळे झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही, असं सगळं आता तो बोलत असतो. त्यानंतर आता रात्रीच्या वेळी पार्थ हा विचार करतो, आई जे बोलली ते बरोबर आहे. मग त्यानंतर पार्थ काव्याकडे येतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. काव्या म्हणते बोला ना. पार्थ म्हणतो, काव्या मी जे विचारेन त्याचं उत्तर खरं खरं द्याल. काव्या म्हणते येस ऑफकोर्स. पार्थ म्हणतो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. काव्या म्हणते हा काय प्रश्न आहे. पार्थ म्हणतो सांगा ना. त्यावर काव्या म्हणते जीवापाड. त्याबरोबर पार्थ म्हणतो बरोबर. मग काव्या जसं तुमचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे ना तसंच माझंही तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे काव्या. तुमच्या व्यतिरिक्त मी इतर कुठल्याही मुलीचा कधी माझ्या आयुष्यात विचार करूच शकत नाही. ज्या दिवशी मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं ना त्याच दिवसापासून ठरवलं होतं की आता बास, आता पहिली शेवटची फक्त तुम्हीच, एकच. तेव्हा तर तुमचं माझ्यावर प्रेमही नव्हतं, पण तरीही तेव्हा मी तुमच्यावर प्रेम करत होतो. काव्या हे बघा मला माहिती आहे तुम्हाला सध्या दिव्यामुळे इन्सिक्युरिटी वाटते. काव्या म्हणते नाही 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 मला काही इन्सिक्युरिटी वगैरे वाटत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मी काय जळती आहे का. नाही मी जळत वगैरे काही नाही आहे. पार्थ म्हणतो मी कुठे म्हटलं तुम्ही जळताय, तुम्ही स्वतःहून म्हणताय काव्य तुम्ही जळत नाही. त्याबरोबर काव्य म्हणते मी नाही हो जळत पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही जळताय म्हणून तुम्ही जळत नाही असं बोलताय. काव्या म्हणते पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो काव्या ऐकून तरी घ्या ना माझं म्हणणं. हे बघा ती फक्त माझी कलीग आहे,
फक्त कलीग, माझ्या हाताखाली काम करणारी माझी एम्प्लॉई. ती तिच्या कुटुंबापासून, फॅमिलीपासून खूप जास्त दूर आहे आणि म्हणून ती माझ्याबरोबर चांगलं वागते आणि मी तिच्याशी चांगलं वागतो. त्या पलीकडे आम्हा दोघांमध्ये काहीही नाही, साधी फ्रेंडशिपसुद्धा नाही. कळलं? आणि तुमच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नसेल काव्य. आय लव्ह यू. त्यावर काव्या म्हणते लव्ह यू टू पार्थ. आणि मी सुद्धा पुन्हा कधीच असं नाही वागणार वेड्यासारखं. त्यावर पार्थ म्हणतो गुड, शाब्बास, बघू आता हे शहाणपण किती वेळ टिकतं. तशी काव्या पुन्हा रागवते आणि हसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.